आरोपींची काढलेल्या धिंड यामुळे पोलीस स्वतः अडचणीत आल्याचं समोर आले की अशा प्रकारची कारवाई ही भारतीय कायद्यानुसार योग्य आहे का? एखादा पोलीस चुकला की सगळे लोक तोंड सुख घ्यायला येतात. हा पोलिसाचा, तो पोलिसाचा, ही डिपार्टमेंटच असं. कधी त्या पोलिसांची बाजू समजून घ्यायचा कोणी प्रयत्न केलाय का? ते कुठल्या परिस्थितीत जगत असतात, कुठल्या मेंटॅलिटीमध्ये जगत असतात. बंदोबस्त लागला तर आठवड्याभर, महिनाभर ते बाहेर राहावं लागतं त्यांना. घरी वेळ न देता आल्यामुळे त्यांची डिस्टर्ब झालेली फॅमिली कोणी बघितली का? त्यांना राहायला भेटलेले क्वार्टर्स कधी बघितलेत का? वर्षांचं प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर या सर्व मेंटॅलिटीमध्ये ते जगत असतात. वेळेवरती जेवण न भेटल्यामुळे, वेळेवरती झोप न भेटल्यामुळे त्यांची खराब झालेली हेल्थ कोणी बघितली का? ह्या गोष्टी सर्वजण इग्नोर करतात. कारण आपल्याला असंच वाटतं की ते पोलीस आपले नोकर आहेत आणि आपण त्यांना पगार देतो. तुमचा साधा ग्रामसेवक तुम्हाला पैसे घेतल्याशिवाय सातबारा देत नाही. तुम्हाला दिसतंय कोण? पोलीस. कारण पोलीस सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून. उद्या हेच पोलीस नाही राहिले तर आपली चड्डी सुद्धा चोर काढून येतील आणि आपल्याला समजून सुद्धा देणार नाही. पण तरीही आपण इतके अनग्रेटफुल आहोत की आपल्याला त्यांना एक थँक्यू सुद्धा म्हणायला जीवावर जातं. आहेत डिपार्टमेंटमध्येही नमुने आहेत, पण त्याच्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटला नाव ठेवणं योग्य नाहीये. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवली होती नाशिक पोलिसांनी. पण ह्या मोहिमेच्या नादात भरपूर साऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती मानवाधिकार आयोगाने कंप्लेंट टाकलीत. हे कधी बघितले का? आता ह्या कंप्लेंट्स आयुष्यभर त्यांच्या चालत राहतील. पाऊस असो, पाणी असो, वारा असो, काहीही असो, त्यांना उभं राहावं लागतं आपल्या सोयीसाठी. तर कधीतरी थँकफुल बना, कधीतरी वेळ काढून त्यांना थँक्यू बोला. तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दिसत असेल पैसे घेताना, पण त्याच्या मागे तुमची चुकी हे तुम्हाला नाही दिसणार. तुम्ही ट्रिप्सी आहात, तुमच्याकडे लायसन्स नाही, आरसी नाही म्हणून तुम्हाला पकडले. तुम्ही सीट बेल्ट नाही लावलाय, तुमच्या काचा काळ्या आहेत म्हणून तुम्हाला पकडलं असेल. पण स्टील तुम्ही ब्लेम करणार पोलिसावरती. तर कुठेही एखादा पोलीस स्ट्रगल करताना दिसला ना, त्याला एक थँक्यू जरूर म्हणा. त्याच्या चेहऱ्यावरती जी स्माईल येईल ना, ती बघा. पोलिसांना नाव ठेवणं खूप सोपं आहे, पण कधीतरी त्यांच्या जागी जाऊन बघा. शेवटी तुमच्या आमच्या घरातलेच आहेत ते.